नमस्कार मंडळी, मी सुनील दिमेलो वसई. मंडळी, तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, माझ्या हातामध्ये तुम्ही जी फ्रेम पाहताय ती आहे आपल्या सर्वांना प्रिय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची. हा आपणा सर्वांसाठीच एक अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता. मंडळी, ही फ्रेम आम्हाला कोणी दिली आणि आज गोकुळाष्टमी निमित्त मी आणि अनिशा कुठे गेलो होतो, तिकडे आम्ही काय काय केलं, हे सर्व आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. दहीकला उत्सवासाठी इथे उपस्थित सर्वांचे मी मंडळातर्फे हार्दिक स्वागत करते आणि सर्वांना दहीकला उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करावे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचं मी मंडळातर्फे हार्दिक स्वागत करते. तसेच माननीय श्री बबनशेठ नाईक यांचे हनुमान मंडळातर्फे स्वागत व सत्कार करतील श्री सुनील डेमेलो सर. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. आपल्याला वेगळी परिचय करून देण्याची गरज नाहीये, कारण सध्या त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत असलेले एक प्रसिद्ध दाम्पत्य म्हणजे श्री सुनील डिमेलो सर आणि त्यांच्या पत्नी सौ अलिशा डिमेलो मॅडम. त्यांचा थोडक्यात परिचय आम्ही तुम्हाला सांगतो. आजचे मुख्य सत्कार मूर्ती सुप्रसिद्ध यूट्यूबर श्री सुनील डिमेलो आणि त्यांच्या पत्नी सौ अलिशा डिमेलो हे दोघेही खूपच छान काम करत आहेत. हे दोघे सुद्धा बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला आहेत. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून ते वसई परिसरातील विविध विषयावर माहितीवर व्हिडिओ बनवतात. वसईतील विविध संस्कृती, सण, उत्सव, खाद्य संस्कृती, शेती अशा अनेक विषयावरील वसईची परंपरा दाखवणारे आणि जुना वारसा जपण्यासाठी प्रेरणा देणारे त्यांचे व्हिडिओ असतात. तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर त्यांनी मुलाखत दिली असून चित्रलेखा साप्ताहिकात त्यांचा लेख सुद्धा आला आहे. त्यांचे कार्य वसईकरांना प्रेरणा देणारे आहे. ते इकडे आल्याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या पत्नींचे खूप खूप आभार. असेच काम पुढे चालू ठेवावे यासाठी शुभेच्छा. श्री सुनील डेमेलो सर आणि त्यांच्या पत्नी अलिशा डेमेलो यांचा सत्कार भेटवस्तू आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करतील कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शेखर ठुरी साहेब. आता मी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य सत्कार मूर्ती श्री सुनील डेमेलो साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. स्टेजवरील मान्यवर बबनशेठ चोरगे साहेब, अध्यक्ष अनिकेत आणि रोहित, सर्व कार्यकारी मंडळी, तुम्ही सर्वांनी मला आणि अनिशाला आज उपकृत केलेला आहे. ह्या निर्मळ नाक्यावरती आमचा तुम्ही हा सत्कार करून आम्हाला नेहमीच तुमचं ऋणी ठेवलेलं आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मंडळी, मी काही वक्ता नाही आहे आणि व्यासपीठावर असलेले जे दिग्गज आहेत त्यांच्यासमोर मी बोलणं म्हणजे काजव्याने सूर्यासमोर चमकण्यासारखं आहे. मात्र तरीही मी थोडासा प्रयत्न करतो. आम्ही जे यूट्यूब चॅनल चालवतो त्याबद्दलच थोडक्यात मी सांगेन. आणि ही समोरची तरुण मंडळी आहे आणि रोहितने मला सांगितलं की आता तरुणांनी हे मंडळ ते आता पुढे चालवत आहेत
ते ऐकून मला खूप बरं वाटलं, कारण एखादी संघटना उभी करणे आणि ती जवळपास 44 वर्षे सुरू ठेवणे हे काही येरागावळ्याचं काम नाही आहे. ते तुम्ही इथे करून दाखवलेलं आहे, त्यासाठी तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही गोकुळाष्टमी व्यतिरिक्त इतर बरेच सामाजिक उपक्रम देखील राबवता, त्यासाठी देखील तुमचं अभिनंदन. थोडक्यात तुम्हाला मी यूट्यूबबद्दल सांगेन 2 मिनिटात. मला कल्पना आहे आपल्याला दहीहंडी फोडायची आहे, ओजसजींना बोलायचं आहे. मंडळी, मुंबई आपल्याला जवळ आहे, त्यामुळे आपल्याला बराच फायदा होतो. फायदा म्हणजे आपल्याला आपल्या गावी जाण्यासाठी ट्रेन बुक करावी लागत नाही. आपण रोज मुंबईला जाऊन येतो, रोज गावी येतो. त्याप्रमाणे आपल्याला मुंबईत असलेल्या विविध शैक्षणिक संस्था असतील, हॉस्पिटल्स असतील, इतर काहीही असेल, एअरपोर्ट असेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, हे आपल्याला खूप जवळ आहे. अगदी 2-3 तासामध्ये आपण पोहोचतो. हे बरेच फायदे असले तरी जेव्हा एखादं महानगर वसते तेव्हा त्याचे थोडे तोटे देखील असतात. ते तोटे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, तुम्ही आपल्या आजूबाजूला पाहत आहात. मुंबईला ज्या प्रकारे सूज येत आहे आणि मुंबई आता ते डहाणूपर्यंत पोहोचत आहे, ह्या प्रक्रियेमध्ये ज्या स्थानिक संस्कृती आहेत वेगवेगळ्या, आपल्या वसईमध्ये देखील बऱ्याच संस्कृती आहेत. वसई म्हणजे एक मिनी भारतच आहे, नाही का? तर ह्या विविध संस्कृती ह्या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये नेस्तनाबूत होत आहेत की काय? जसं मुंबईला झालं, मुंबईला आपले कोळीवाडे होते, आपली गावठाणं होती, ती आता जवळपास नामशेष झालेली आहेत आणि त्यांची संस्कृती तुम्हाला शोधून देखील सापडणार नाही. तीच परिस्थिती ते जात्यात आणि आपण सुपात आहोत. तीच परिस्थिती आपली देखील होणार आहे. मात्र त्या अगोदर हे आपण थांबवू शकत नाही, बरं का? आपण किती ठरवलं तरी हे आपण थांबवू शकत नाही. मात्र आपली संस्कृती जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून, अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागृत राहावी, शाबूत राहावी, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता जसं हा मोबाईलवरती माझा व्हिडिओ करत आहे, त्याप्रमाणेच तुम्ही घरी तुमचे म्हातारे गोतारे असतील, जुन्या जाणत्या बाया असतील, त्यांच्याकडनं आपली गीतं, गाणी जेव्हा ती लग्नाला किंवा इतर प्रसंगी बोलतात, ती आपण शूट केली पाहिजेत. इतर जे रीतिरिवाज आहेत लग्नातले असतील, जे हळूहळू मागे पडत आहेत आणि वेगळ्या प्रकारचे रीतिरिवाज पुढे येऊ पाहत आहेत. ठीक आहे, कालाय तस्मै नमः. मात्र आपण आपली संस्कृती विसरता कामा नये. अशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही गीतं शिकून पुढच्या पिढीला दिली पाहिजेत असं मला वाटतं. त्यासाठी इथे जमलेल्या सर्व तरुणाईला हे आवाहन आहे, तुम्ही हे आव्हान स्वीकारा. तुम्ही देखील यूट्यूब सुरू करू शकता, तुम्ही देखील असे व्हिडिओज बनवू शकता जे संकलित राहतील, त्याचं डॉक्युमेंटेशन होईल आणि पुढील पिढीला 5-10 वर्षांनी जेव्हा आपण सांगू की अरे सुनील डिमेलोच्या व्हिडिओमध्ये ती शेती करत होते, कुठे करत होते, तुम्हाला कदाचित दिसणार नाही ते शेती. तर हे होऊ नये आणि अशा छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, छोटी छोटी शेती शाबूत ठेवावी, आपले रीतिरिवाज शाबूत ठेवावे. यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही हे करावं, आव्हान स्वीकारावं असं मला वाटतं, अनिशाला वाटतं. पुन्हा एकदा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांनी जोर आणि इतक्या संख्येने जमून 44 वर्ष हे मंडळ चालवणं, सांगितलं अगोदर, ही सोपी गोष्ट नाही. माणसात वाद असतात, विवाद असतात, भांडणं असतात, तंटे असतात. हे सगळं विसरून एकत्र यायचं ठिकाण कुठलं? तर हनुमान मंडळ गावात. किती भांडण झालं तर हनुमान मंडळ गावात म्हटलं तिकडे आम्ही येणार, तिकडे आम्ही बसणार. कौरव पांडवांनी कौरवाने कृष्णाचं ऐकलं नाही, पण हे हनुमंताचं ऐकतात. वसई तालुक्यामध्ये दहीहंडीच्या निमित्ताने व्याख्यान घेणारं एकमेव मंडळ आहे. त्यामुळे पंकज चोरगे तुमच्या आवारकरांचं सगळ्याच अभिनंदन. हे निराळं स्वरूप तुम्ही दिलं आहे, ही एक चांगल्या प्रकारची प्रथा तुम्ही पाडली आहे, तुमचं अभिनंदन. वटारचा वटारला मोठा इतिहास आहे, मी तो सगळा सांगत नाही. सगळे वटारकर आपल्या परिचयाचे लोक आहेत. आपल्यातलाच एक माणूस छोट्या छोट्या का गोष्टी होईना पण निराळा करायचा प्रयत्न करतो, म्हणून तुमचं अभिनंदन. आणि या दोघांना ज्यांनी बोलावलं त्या तुमच्या अध्यक्षाचं अभिनंदन. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. सुरुवातीलाच या श्लोकाच्या भगवद्गीतेच्या श्लोकाने सुरुवात केलेली आहे. थोडासा अर्थ पहिले सांगतो या श्लोकाचा, की ज्या ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होऊन अधर्म वाढत असेल त्या त्या वेळेला एखाद्या अवतारांनी अधर्माचा विनाश करण्यासाठी कृष्ण जन्माला येईल. गोविंदांनी जन्म घ्यायची गरज नाहीये, श्रीकृष्णांनी जन्म घ्यायची गरज नाहीये. आपल्याला सर्वांना
एकत्र येऊन उठून आपल्याला या सगळ्या बलात्काराच्या ज्या घटना आहेत त्याचा विरोध करायची गरज आहे, ते रोखण्याची गरज आहे. माहिती सांगण्यासाठी दरवर्षी एक वक्ता बोलवला जातो. पंचक्रोशीतील कुणी एखादे चांगले काम केले असले तर त्याच्या मंडळाचा आदर सत्कार केला जातो, विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो. मागील वर्षी मंडळाच्या वतीने निर्मळ नाक्यावर कोविड काळात ज्या ज्या डॉक्टरांनी आपल्या स्वतःची काळजी न करता जनतेची सेवा केली अशा डॉक्टरांना सन्मानित करून गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे गावातील सेवानिवृत्त झालेल्यांचा सत्कार केला जातो. अशा प्रकारे हनुमान मंडळाची वाटचाल आजपर्यंत सुरू आहे आणि पुढे पण राहील. आज मान्यवरांना मी सांगेल की असेच हनुमान मंडळ आमच्या कृपादृष्टी ठेवा. पुढे कुठल्या अडीअडचणी आल्या तर आम्ही तुमच्याकडे राहू आणि मदतीचा हात नेहमी आमच्या पाठीवर डोक्यावर तुमचा असतोच, हा सदैव राहो. Hey!